दुर्गा सप्तशती अध्याय 8 रक्तबीज वध. चंडमुंड मारले गेल्यावर शुंभ निशुंभ आणखीनच संतापले. यावेळी त्यांनी आपल्या भयंकर सेनापतीला रणांगणात पाठवले. तो होता रक्तबीज असुर. रक्तबीजाची शक्ती. रक्तबीजाला ब्रह्मदेवाकडून एक अद्भुत वरदान मिळाले होते. ते म्हणजे त्याच्या शरीरातून एक थेंब जरी रक्त जमिनीवर पडले तर त्या थेंबापासून तसाच दुसरा रक्तबीज जन्म घेईल. म्हणून तो अमर्याद संख्येने वाढू शकत होता. रक्तबीज रणांगणात आला. देवीच्या त्रिशूलाने व इतर देवतांच्या शस्त्रांनी त्याला देवीने जखमी केले. पण त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडले आणि हजारो रक्तबीज उभे राहिले. क्षणात संपूर्ण रणांगण रक्तबीजाच्या सैन्याने भरून गेले. देव खूप घाबरले. तेव्हा देवीने काली म्हणजे चामुंडाला आज्ञा दिली, अंबिके, तू आपले विशाल मुख उघड आणि या रक्तबीजाच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू देऊ नकोस. कालीने प्रचंड रूप धारण केले आणि जिथे जिथे रक्तबीजावर वार होत होता तिथे ती त्याचे रक्त साठून घेत होती. असे करत करत ती एकही थेंब जमिनीवर पडून देत नव्हती. शेवटी रक्तबीज पूर्णपणे शक्तिहीन झाला आणि देवीने त्रिशूलाने त्याचा वध केला. अध्यायाचा संदेश. कधीकधी संकटाचा सामना करण्यासाठी योग्य ती युक्ती ही आवश्यक करावी लागते. जसे की कालीने रक्त थांबवले. देवीचे प्रत्येक रूप विशिष्ट कार्यासाठी असते. पुढील अध्यायामध्ये आपण शुंभ निशुंभाच्या पराभवाची सुरुवात ही कथा पाहणार आहोत. धन्यवाद.